सुरुवातीला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक बनले। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गाजला। विरोधकांनी धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रामध्ये 2 मुंडे, कोकाटे आणि मुंडे अशी जोरदार घोषणाबाजी केली। राजीनाम्याची मागणी देखील जोरदार पद्धतीने मांडली। माणिकराव कोकाटेंची फडणवीस, नार्वेकर आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक। चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा। वेळ मिळेल तेव्हा माझी भूमिका मांडेल। बैठकीनंतर कोकाटेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेमध्ये कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, तर कोर्टाच्या आदेशानंतर राज्यपाल कोकाटेंबाबत निर्णय घेतील। फडणवीसांची सभागृहात माहिती। मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। विधान भवनामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून भेटीगाठी। विधान परिषदेचं कामकाज संपल्यानंतर फडणवीसांची भेट घेतली, तर मुंडे आणि बावनकुळे यांच्यामध्ये देखील चर्चा। हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनामध्ये दाखल। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय। मूलभूत अधिकार शाबूत ठेवण्यासाठी बेड्या। आव्हाड यांची माहिती। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबीत राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत। बेड्या घालून जितेंद्र आव्हाड नौटंकी करतायत। मंत्री गुलाबराव पाटील यांची आव्हाड यांच्यावर टीका। नौटंकी आहे, ती नौटंकी आहे, त्यामुळे ते प्रॅक्टिस करताय बेडी घालायची। निषेधार्थ ज्या गोष्टी आहेत त्या निषेधार्थच म्हटल्या पाहिजे। जी घटना घडली ती। धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची नैतिकता दाखवायला हवी होती। आज 2 राजीनामा घेतले जातील का याची वाट पाहतोय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती। राजीनामा या 2 नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय की बाबांनो, काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही।